सौरभ जेव्हा फक्त 13 वर्षांचा होता तेव्हा त्याची ओळख एका मुस्कान नावाच्या मुलीशी झाली. मुस्कानचे आजोबा एक ज्योतिषी होते. सौरभच्या आईचा ज्योतिषशास्त्रावर खूप जास्त विश्वास होता. त्यामुळे सौरभची आई नेहमी आपले भाग्य जाणून घेण्यासाठी मुस्कानच्या बाबांकडे येत असे आणि ह्याच कारणामुळे सौरभ आणि मुस्कानमध्ये मैत्री झाली. दोघांना एकमेकांवर खूप लहान वयात प्रेम झालं आणि हे नातं काही काळानंतर एवढं घट्ट बनलं की ते आता एकमेकांपासनं दूर राहू शकत नव्हते. त्या दोघांना माहिती होतं की त्यांचे आईवडील त्यांच्या नात्याला कधीच स्वीकारणार नाही, म्हणून त्या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. सौरभ आणि मुस्कानने एकदा नाही तर घरातून 3दा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या अशा वागण्यामुळे शेवटी घरच्यांनी त्रासून सौरभचं फक्त 18व्या वर्षी मुस्कानशी लग्न लावून दिलं. सुरुवातीला सौरभचे आईवडील त्या दोघांच्या लग्नामुळे खूप जास्त नाखुश होते, पण नंतर त्यांनी दोघांनाही ॲक्सेप्ट केलं होतं आणि सगळं काही एकदम व्यवस्थित चालायला लागलं होतं. सौरभ तिच्याशी लग्न करून खूप जास्त खुश होता, पण त्याला याची जाणीव मुळीच नव्हती की तीच मुस्कान काही महिन्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची मुस्कान हिरावून घेणार आहे. एवढं सगळं चांगलं असताना लग्नाच्या काही महिन्यानंतरच असं दोघांमध्ये काय बिघडलं असेल ज्याने मुस्कानला स्वतःच्याच नवऱ्याचा जीव घ्यावासा वाटला.